हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी जाते लोणावळ्याला, ते पण डेक्कन क्वीनने. सो 5 वाजून 10 मिनिटांनी CS7 डेक्कन क्वीन आहे, ती आम्हाला 7:30ला लोणावळ्याला सोडेल. सो चला तर जाऊया आज लोणावळा, पुणे आणि मुळशी. चला तर डेक्कन क्वीन. खूप मस्त अशा सीट्स आहेत, खूप कम्फर्टेबल आहे. आता बरोबर 7:30ला आम्ही पोचलो आहोत लोणावळ्याला. सो आता मी फर्स्ट जाऊन मॅप्रो गार्डनला. बघू शकता स्ट्रॉबेरी, इमली, मँगो, खूप साऱ्या फ्लेवर्सची चॉकलेट आहेत. वावा, वॉटरमेलन. चला अजून खूप काही आहेत मॅप्रोजमधले प्रोडक्ट, ते आपण बघूया. हे आहे खूप दिसतात, ते सरबत दिसतात आहेत, ज्यूसेस आहेत, जॅम्स आहेत, त्यांचे खाकरा आहेत, टेस्टिंगही अवेलेबल आहे. चला बघू शकता तिकडे सगळे सिरप ठेवलेले आहे. स्ट्रॉबेरी सिरप, पायनॅपल सिरप, चॉकलेट आहेत, पान चॉकलेट आहे, आलमंड चॉकलेट आहे. ते सॉसेस आहेत, जॅम आहेत. अर्ली मॉर्निंग उठून मी जाते एकविरेला. सो एकविरेचं दर्शन घेणार आहोत. त्यानंतर आपण जाणार पवना लेक, मुळशी, पुणे. चला सो सकाळी लवकर आल्यामुळे इकडे गर्दी नाही आहे, त्यामुळे दर्शनही आमचं तर लवकर होईल. खूप दिवसांनी मी एकविरेला येते आहे, 2-3 वर्षांनीच येते. सॅटरडे होता तरी लवकर आल्यामुळे गर्दी कमी मिळाली आम्हाला. सो आमचं लगेच दर्शन झालं. आता आम्ही जातोय पवना लेक. सो लोणावळ्यापासून पवना लेक हे हार्डली अर्ध्या तासावरच आहे. सो तुम्ही बघू शकता सुंदर असा पवना लेकचा व्ह्यू आहे. तर एक आपण ह्या व्ह्यू पॉईंटला थांबतोय. सुंदर हा पवना लेकचा व्ह्यू. समोर तुंग फोर्ट, त्याच्या अपोजिट आहे त्रिकोणा फोर्ट. सो खूप मस्त वाटतं ह्या व्ह्यूवर. फोटोज वगैरे काढून तर पुढे त्यानंतर आम्ही जातोय मुळशीला. मुळशी लेक, गिरीवन हिल्स, असे 2-3 ठिकाणं आहेत वर्षामध्ये कवर करणं. त्यानंतर मी जातो पुण्याला. सो चला आता मी पोचले पुणा सिटीमध्ये. सो फर्स्ट मी जाणार आहे दगडूशेठ गणपती, म्हणजे मी तुळशीबागेत जाणार. खूप सारी शॉपिंग करणार आहे, पण उद्या राम मंदिराचं उद्घाटन असल्यामुळे खूप गर्दी आहे बाजारामध्ये, त्यामुळे मला शॉपिंग करायला मिळेल की नाही हे मला माहिती नाही. सो पण मी एक साडी तरी नक्कीच घेणार आहे. चला तर आपण पोचलो पुणा सिटीमध्ये. मेन ही बहुशा पुण्याची मेट्रो दिसते तुम्हाला. अशा समोरच आहे शनिवार वाडा. चला तर संडे असल्यामुळे शनिवार वाड्याला खूप टुरिस्ट आलेले आहेत. सो आता मला शनिवाराला जाता नाही येणार आहे, कारण की आमची 3:30 वाजता ट्रेन आहे पुण्यावरून. सो शनिवार वाडा मी तर बाहेरूनच बघते. सो आता आपण इकडून जाऊया कसबा पेठ गणपतीला. आता मी आले कसबा पेठ गणपतीमध्ये. तुम्ही बघू शकता
राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त तुम्ही बघू शकतात इकडे गल्लोगल्ली कशी रोषणाई केलेली आहे, किती पोस्टर्स लावलेले आहेत, फुल दिवाळीवाली फिलिंग येते. ही कसबा पेठचा सुंदर असा गणपती. आता आम्ही जातात लाल महालाकडे. बघा जय श्रीराम किती मोठं बॅनर लावलेलं आहे. सो फुल दिवाळीवाली फिलिंग येते. सुंदर अशी वास्तू, लाल महाल आपल्या इतिहासाचा साक्षीदार. आता मी जाते नानावाडामध्ये. बघू शकतात इकडचं बांधकाम किती सुंदर आहे. सो वास्तू 2 मजल्याची वास्तू आहे. सो आता मी जाते दगडूशेठ गणपती. चला आता पण इकडे खूप लाईन आहे, 2 ते 3 तास लाईन जाते. सो आम्ही बाहेरूनच बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. सो आता मी तुळशी बागेत शॉपिंग करायला. उद्या राम मंदिराचं उद्घाटन आहे. सो इकडे फुल दिवाळीची फिलिंग येते. शॉपिंगला तेवढीच दिवाळीसारखी गर्दी आहे, त्यामुळे शॉपिंग करता येईल की नाही हे अजून समजत नाही आहे. त्याला आता ट्राय करूया, बघूया पुढे जाऊन किती गर्दी मिळते.